स्वागत आहे आपलं पुढील 3 दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये. आज दिनांक आहे 6 जुलै. 6 जुलै, 7 जुलै आणि 8 जुलैचा हवामान अंदाज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम जर सध्या सिस्टीम सक्रिय कोणते आहेत, तर इकडे ओडिसाच्या आसपास चक्राकार हवेची स्थिती किंवा कमी दाबाचं क्षेत्र या भागातून सक्रिय आहे. इकडे एक चक्राकार हवेची स्थिती मुंबईच्या आसपास सक्रिय आहे. अशीच ट्रफ लाईन इकडे या कमी दाबाच्या क्षेत्रापासून इकडे मुंबईपर्यंत चक्राकार हवेच्या स्थितीपर्यंत सक्रिय आहे. त्याच्यामुळे मुंबई विभाग, पुणे विभाग, कोकण विभाग या भागातून, नाशिकचे विभाग असतील या भागातून मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सक्रिय आहे. सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, इकडे पुणे, अहिल्यानगरचे भाग असतील, नाशिकचे भाग असतील या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचे ढग सक्रिय आहेत. इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग सक्रिय आहेत. साताऱ्याच्या घाट भागात मुसळधार पावसाचे ढग सक्रिय आहेत. मध्य पूर्व भागात ढगाळलेलं हवामान, काही भागात हलका मध्यम पाऊस सक्रिय असेल. तसेच इकडे सोलापूरच्या उत्तर भागात, बीडच्या काही भागात ढगाळलेलं हवामान आणि हलक्या मध्यम सरींचे ढग सध्या सक्रिय आहेत. इकडे गोंदिया कडे हलक्या मध्यम पावसाचे ढग, गडचिरोलीकडे सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. उर्वरित जे राहिलेले जिल्हे आहेत विशेष पावसाचे ढग काय सक्रिय नाहीत. इकडे धुळ्याकडे सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. पुढील 3 दिवसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज 6 जुलै आहे. आज काय परिस्थिती राहील? रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, पुण्याचे पश्चिम घाट भाग या भागातून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता राहील. नाशिक, पुणे, सातारचे पश्चिम घाटभाग, कोल्हापूर पश्चिम घाटभाग या भागातून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांच्या पूर्व भागात नाशिक पूर्व असेल, अहिल्यानगरचे पश्चिम भाग, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व हलक्या मध्यम पावसाचे सरी अधूनमधून सक्रिय राहतील. उर्वरित नंदुरबार, धुळेकडे हलका मध्यम पाऊस. सोलापूर, बीडचे पश्चिम भाग, सोलापूरचे पश्चिम भाग हलक्या मध्यम मान्सून सरींचा अंदाज. छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम उत्तर भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. सार्वत्रिक पाऊस नसेल. इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव या भागातून मध्यम पावसाचा अंदाज आहे. पण या भागातून जास्त क्षेत्रावर पाऊस नसेल, व्याप्ती थोडीफारच राहील. थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस होईल. बाकी राहिलेल्या जिल्ह्यातून ढगाळलेलं हवामान राहील. धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना, वाशिम, इकडे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागातून ढगाळलेलं हवामान राहील. हलक्या मध्यम कुठेतरी पाऊस झाला तर होऊ शकतो. मोठा विशेष पाऊस नाहीये. 7 जुलै पावसाचा जोर थोडाफार इकडे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावकडे वाढण्याचा अंदाज आहे. ढगांची निर्मिती या भागात बघू शकता तुम्ही जास्त प्रमाणात झालेली आहे. मध्यम तर जोरदार पावसाचा अंदाज राहील. पालघर, ठाणे, मुंबईकडे मुसळधार पाऊस सक्रिय राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे सुद्धा अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी सक्रिय राहतील. पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज. अधूनमधून सरी येत राहतील. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर इकडे पुणे मध्य पूर्व, सातारा, सांगली मध्य पूर्व मान्सून सरी, रिमझिम सरी अधूनमधून सक्रिय राहतील. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातून सार्वत्रिक पाऊस नसेल, पण मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही भागात ढगाळ हवामान सुद्धा राहू शकतं. वाशिमकडे हलका मध्यम पाऊस, जालन्याकडे तुरळक हलक्या मध्यम सरी, इकडे बीडकडे सुद्धा हलक्या मध्यम सरी पश्चिम भागात. सोलापूरच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. मध्य पूर्व भागात धाराशिव, लातूर, इकडे परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली पावसाची शक्यता विशेष नाहीये. कुठेतरी ढगांची निर्मिती झाली तर हलका मध्यम होऊ शकतो. राहिलेल्या भागात ढगाळलेलं हवामान आणि थोडंफार ऊन जाणवेल. 8 जुलैला पावसाचा जोर थोडाफार कमी होण्याचा अंदाज आहे. तरी सुद्धा पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे पावसाचा जोर कायम राहील. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम रिमझिम सरी सक्रिय राहतील. इकडे नाशिक पूर्व, मध्य, पुणे, सातारा, सांगली, मध्य पूर्व, कोल्हापूर या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरींचा अंदाज आहे. या भागात सुद्धा पावसाचा जोर थोडाफार कमी होईल. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे या जिल्ह्यातून. आणि विदर्भात विशेष पावसाचा अंदाज नाहीये. ढगाळलेलं हवामान राहील.
नांदेड, लातूर, सोलापूरकडे सुद्धा ढगाळलेलं हवामान. अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती या भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान राहील. पावसाचा जोर 8 जुलैला कमी होण्याचा अंदाज आहे. 9 जुलैला आणखीन जोर कमी होईल. कोकण किनारपट्टी असेल, पश्चिम घाटमाता असेल, हा जो भाग आहे या भागातच थोडाफार पावसाचा अंदाज आहे. कोकण विभागात पश्चिम घाटमाथ्यावर, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या, पुण्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर. उर्वरित 9 जुलैला पावसाचा जोर हा पूर्णपणे राज्यातील कमी होण्याचा अंदाज राहील. तर हा होता 6 जुलै, 7 जुलै आणि 8 जुलैचा हवामान अंदाज. आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.